नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ठिकाणी पुन्हा एकदा मित्रांनो आपल्या नाथ भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण आज रोजच्या प्रमाणच IBPS पॅटर्ननुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025 साठी पद जे की मित्रांनो आपलं आवडतं आहे, जे की मित्रांनो शिपाई पद, या पदासाठी बघा गणित बुद्धिमत्तेच्या ठिकाणी आपण प्रश्न मित्रांनो या ठिकाणी रोजच्या अनुसार मित्रांनो बघा या ठिकाणी दिवसेंदिवस मित्रांनो आपण रोज या ठिकाणी अपलोड करत आहोत। तर बघा आज देखील मित्रांनो आपण हा जो भाग आहे मित्रांनो आपला 18वा भाग मित्रांनो या ठिकाणी आपण आज अपलोड केलेला आहे। तर बघा या अगोदर तुम्ही 17 भाग अभ्यासले नसाल, अवश्य अभ्यासून घ्या। या मित्रांनो 17 भागांची जी लिस्ट आहे बघा तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केले आहे, अवश्य अभ्यासून घ्या ते 17 भाग। महत्त्वाचं म्हणजे बघा नवीन असाल, पहिलीच बार जर आपला हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल, सबस्क्राइब आताच करून घ्या। तर बघा पहिला प्रश्न, पुढील आकृतीतील त्रिकोण मोजा। तर काहीच नाही बघा, या मित्रांनो आकृतीतील आपल्याला त्रिकोण मोजायचे होतं। असा जर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला तर काहीच करू नका, सरळ अशा प्रकारे क्रमांक टाकामध्ये पहिल्या आकृतीत 1 2 3 4 5। आता काय करा, या 1 ते 5 सर्वांची बेरीज केली, एकूण आले किती 15। म्हणजे मित्रांनो एकूण या आकृतीमध्ये एकूण किती, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ब एकूण 15 मित्रांनो त्रिकोण या ठिकाणी असणार आहेत, लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे। बघा आणि एक महत्त्वाची बात सांगून टाकतो, या परीक्षेसाठी बघा आम्ही एक मित्रांनो एक महाठोकळा बघा या ठिकाणी आम्ही तयार केला आहे मित्रांनो। या ठिकाणी आपल्या या परीक्षेची तयारी करण्यासाठी बघा या महाठोकळ्यामध्ये मित्रांनो बघा 1500 प्लस प्रश्न तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील मित्रांनो। हे जे 1500 प्लस प्रश्न संच आहेत जे याच्यामध्ये GK GS व करंट अफेअर्स तुम्हाला मित्रांनो अभ्यासाला भेटून जाईल। आणि मित्रांनो बघा प्लस यासोबत आपल्या चॅनलवरती आजपर्यंत जेवढे काही गणित बुद्धिमत्तेचे मित्रांनो प्रश्नपत्रिका ठिकाणी आपण अपलोड केले आहेत, त्या मित्रांनो सर्व प्रश्नपत्रिकांचे मित्रांनो ठिकाणी तुम्हाला PDF सुद्धा आम्ही अभ्यासण्यासाठी देऊन टाकू। तर अवश्य मित्रांनो हा जो महाठोकळा आहे तुम्ही अवश्य अभ्यासून घ्या खरेदी करून। खरेदी करण्यासाठी काहीच करू नका, फक्त एवढं करा 74 14 93 07 या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा। पे केली स्क्रीनशॉट नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाका, अवघ्या 2 मिनिटाच्या टाईम मित्रांनो बघा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा महाठोकळा तुम्हाला आम्ही अवेलेबल करून देऊ, अवश्य बाय करून घ्या। कारण IBPS पॅटर्न मित्रांनो रिपीट केलेली प्रश्नसंच आम्ही या महाठोकळ्यामध्ये समाविष्ट केलेली आहेत। पुढचा प्रश्न, 1 ते 100 मधील 3 अंकी एकूण संख्या किती आहेत। बघा मित्रांनो लई सोपा प्रश्न आहे, परंतु अवघड प्रश्न वाटतो, एकदम सोपा। बघा 1 ते 1000 मध्ये मित्रांनो एकूण 3 अंकी एकूण संख्या किती। तर बघा 1 ते मित्रांनो 9 पर्यंत घ्या, एकूण लक्षात घ्या 1 ते 9 पर्यंत मित्रांनो बघा एकूण 1 अंकी 9 संख्या आहेत। आणि मित्रांनो आणि 100 काय, तर 100 ते एकूण किती 999 पर्यंत मित्रांनो 3 अंकी संख्या आहेत। आणि 10 ते 99 पर्यंत मित्रांनो एकूण 2 अंकी संख्या आहेत। तर काय करा मित्रांनो या ठिकाणी आता आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर काढण्यासाठी काहीच करू नका, पहिले तुम्ही काय करा बघा या ठिकाणी एकूण 100 हा अंक मित्रांनो आहे 1 ते 1000 मध्ये पहिला 100 हे जे मित्रांनो हा जो अंक आहे हा 1 ते 1000 मध्ये पहिला 3 अंकी संख्या आहे, पहिली 3 अंकी। आणि शेवटची मित्रांनो या ठिकाणी एकूण किती 99 आहे। ओके मित्रांनो, तर लक्षात घ्या 99 ही। आणि मित्रांनो बघा आता काहीच करू नका, सरळ तर आता आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर कशा प्रकारे काढता येते। तर या ठिकाणी पहिले 9 1 ते 9 एकूण 9 अंक आणि मित्रांनो पुन्हाचे जे मित्रांनो 2 2 2 असे मित्रांनो होते ते एकूण आहेत। तर आता बघा एकूण 99 होतं, तर आता हे 99 9 अंक आणि मित्रांनो हा एक जर आपण 100 केलं आणि जर आपण 1000 मधून जर 100 मायनस केलं तर उरतात किती 900। पर्याय क्रमांक या ठिकाणी का आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे। बघा मित्रांनो कळलं नसेल आणखी एकदा सांगतो, काहीच करू नका। एक बघा मित्रांनो, तर काय 1 ते मित्रांनो 1000 मधील 3 अंकी संख्या विचारलंय, काहीच केलं नाही। तर बघा याच्यामध्ये मित्रांनो बघा 1 ते 99 पर्यंत मित्रांनो बघा 1 ते 99 पर्यंत एकूण मित्रांनो 99 आहेत टोटल, लक्षात घ्या सोपी ट्रिक, एकूण 99। आणि शेवटचा जो मित्रांनो 1000 हा अंक आहे मित्रांनो हा 4 अंकी आहे। आणि मित्रांनो हा 4 अंकी, तर 100 हा पहिला आणि 999 हा लास्टचा। तर मित्रांनो बघा या ठिकाणी 1 ते 99 मित्रांनो एकूण 99 अंक आणि हा 1000वा जे की 100वा। जर आपण 1000 मध्ये मित्रांनो 900 जर मायनस केले, सॉरी या 1000 मधून जर आपण मित्रांनो या 1000तून जर आपण हा 1000वा 1 आणि 1 ते 99 एकूण 99 असे आपण जर 100 जर आपण या ठिकाणी
अंक जर मायनस केले उरले किती 99. पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. लक्षात ठेवून घ्या. कळलं आता. पुढे जास्वंदाला कमळ म्हटले, कमळाला गुलाब म्हटले, गुलाबाला रानफूल म्हटले, तर फुलांचा राजा कोण असेल? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी फुलांचा राजा कोण आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. तर फुलांचा राजा मित्रांनो हा असतो गुलाब. तर या ठिकाणी फक्त गुलाबाला काय म्हणाले, गुलाबाला काय उल्लेख आले तेवढंच लक्षात आपल्याला घ्यायचं आहे. तर गुलाबाला काय म्हणते बघा, जास्वंदाला कमळ, कमळाला गुलाब, गुलाबाला रानफूल. काय मित्रांनो या ठिकाणी कमळाला रानफूल मित्रांनो या ठिकाणी उल्लेखत आहे, म्हणून या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक ड मित्रांनो रानफूल हे मित्रांनो असणार आहे. पुढे मी ATM मधून 500 रुपयाच्या काही नोटा काढल्या व त्या नोटांचे क्रमांक 5,21,576 ते 5,21,591 असे होते. तर मी ATM मधून एकूण किती रुपये काढले या प्रकारचा प्रश्न विचारला. काही करू नका मित्रांनो, एकूण काय बघा. आता हे जे 5,21,576 आहे जशाच तसे घ्या बघा. 5,21,576 मायनस 5,21,591. ओके. आता काय करा, 6 मधून मित्रांनो 1 गेलं, उरले किती 5. ओके मित्रांनो. आता या ठिकाणी काय वरी 7 आहे, खाली मित्रांनो या ठिकाणी 9 आहे. तर आता बघा या ठिकाणी आपण याचे जर आपण या ठिकाणी वजाबाकी जर सर्वांची केली तर काय भेटते. सॉरी मित्रांनो, बघा थोडंसं आपलं या ठिकाणी स्टेप एक चुकली आहे. तर काही करू नका मित्रांनो, हे जे आपण मोठ्या अंकातून या ठिकाणी लहान अंक वजा करायचा होता आपल्याला. या ठिकाणी मोठा अंक 52,000 किती मित्रांनो, या ठिकाणी बघा मोठा अंक 5,21,591 हा मोठा आहे आणि लहान कोणता आहे तर 5,21,000 किती 576 मित्रांनो लहान आहे. आता 1 मधून 6 जात नाही, मग इथला 1 इथं घ्या. 11तून 6 गेले, उरले 5. या ठिकाणी उरले 8. 8 मधून 7 गेले, 1 उरलं. 5तून 5 0, 1तून 1 0, 2तून 2 0 आणि 5तून 5 0. उरले किती एकूण 15 नोटा. मित्रांनो सरळ या 15 मध्ये 1 प्लस करा. आता ट्रिक्सनुसार या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचं उत्तर करण्यासाठी 1 प्लस केलं झाले किती 16. मित्रांनो हे 16 घ्या आणि गुणाकारात हे 500 रुपयाची नोटा घ्या, गुणाकारात 500. आता 16 5 80 समोरचे 200 जसे असतायचे, म्हणजे एकूण किती मित्रांनो, एकूण ATM मधून मी किती रुपये काढलो होतो तर 8,000 रुपये या ठिकाणी काढलं होतं. बघा पर्याय आहे का बघा 8,000 या ठिकाणी. पर्याय क्रमांक या ठिकाणी क आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. बघा कशाप्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कोणत्या ठिकाणी कशाप्रकारे ट्रिक या ठिकाणी आपल्याला वापरायच्या आहेत. बघा मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला डाऊट वगैरे काही वाटत असतील अवश्य कमेंटमध्ये मित्रांनो सांगत चला. बघा या ठिकाणी तुमच्या डाऊटचा आम्ही अवश्य निराकरण करण्याचा प्रयत्न करत चलू. पुढचा प्रश्न, एका शेतामध्ये 10 कोंबड्या, 2 डझन बदके व 7 गाय आहेत, तर त्या शेतामधील सर्व कोंबड्या व बदके व गाय यांचे डोके व पायाची बेरीज किती. काय केलं ना, एका शेतामध्ये 10 कोंबड्या आहेत मित्रांनो, एकूण 10 कोंबड्या आहेत. बघा तर मित्रांनो बघा या ठिकाणी 10 जर कोंबड्या असतील तर या 10 कोंबड्याला मित्रांनो एकूण 10च मुंडे असणार आहेत, डोकं 10 आणि 10ला मित्रांनो प्रत्येका कोंबडीला 2 पाय असतात, म्हणजे ठिकाणी 10 गुणाकारात जर 2 केलं 10 2 20 हे मित्रांनो आपल्याला पाय भेटले 20. पुन्हा 2 डझन बदकं, 2 डझन म्हणजे बदकं म्हणजे मित्रांनो एकूण 24. 1 डझन बदकं म्हणजे 12 आणि 2 डझन बदकं म्हणजे एकूण 24. तर एकूण मित्रांनो 24 बदकं आहेत. आणि 24 गुणाकारात आपण 2, कारण मित्रांनो बघा प्रत्येक बदकाला या ठिकाणी 2 पाय असतात. 24 गुणाकारात 2 झाले किती या ठिकाणी 48. पुन्हा काय म्हणलंय 7 गायी आहेत, म्हणजे या ठिकाणी 7 गाय घ्या. 7 गाय म्हणजे 7 या ठिकाणी मुंडे असणार आहेत. 7 गुणाकारात प्रत्येका गायला 4 पाय, 4 गुणाकारात 7 चोक 28 या ठिकाणी 8 आलं. आता सर्वांचे पहिलं पायाची बेरीज करा. 0 0 8, 8ला 8 जसं तसं हे 2 आणि 2 4 आणि 4 आणि 4 हे झाले किती 8. एकूण या ठिकाणी आपल्याला भेटलं किती मित्रांनो 88 या ठिकाणी आपल्याला बघा एकूण या ठिकाणी मित्रांनो भेटलेलं आहे. सॉरी बघा 24 2 या ठिकाणी 48 आहे. तर आता बघा सॉरी थोडंसं चुकलं होतं. 8 1 8, 8 2 16, हातच्याला 1, 4 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 1 मित्रांनो 9, एकूण 96 या ठिकाणी आपल्याला पाय भेटले. तर हे 96 घ्या प्लस एकूण मुंड्या किती 10. ओके मित्रांनो एकूण किती बघा या ठिकाणी
10 कोंबड्या 24 बदके एकूण मित्रांनो झाले किती 34. आणि हे जर आपण 7 केलं प्लस 34 प्लस जर या ठिकाणी आपण 7 केलं तर भेटतात किती मित्रांनो बघा या ठिकाणी 34 प्लस 35 36 37 38 39 40 41 या ठिकाणी आपल्याला भेटले. तर आता काय करा मित्रांनो हे 96 प्लस जर आपण या ठिकाणी 41 जर केलं 6 + 1 7 आणि 9 4 मित्रांनो एकूण झाले किती 13. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर किती 137 मित्रांनो बघा. या प्राण्यांच्या सर्व डोके व पायांची संख्या मित्रांनो असणार आहे बघा पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो शेवटचे आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. सुहास हा सुजितपेक्षा उंच आहे पण संकेत इतका उंच नाही. मयूर हा काय मित्रांनो तर मयूर हा साहिलपेक्षा उंच आहे पण सुजितपेक्षा ठेंगणा आहे. तर सर्वात या ठिकाणी ठेंगणा कोण आहे ते आपल्याला प्रश्न विचारलाय. तर काय केले बघा सुहास हा मित्रांनो काय केलाय सुजितपेक्षा मित्रांनो उंच आहे. काय मित्रांनो सुहास हा सुजितपेक्षा उंच आहे म्हणून या ठिकाणी आपण काय करू बघा या ठिकाणी सुहास घेऊ. सुहास मित्रांनो या ठिकाणी घेऊ. सुहास हा मित्रांनो सुजितपेक्षा उंच आहे म्हणून सुहासच्या खाली आपण सुजित घेऊ. ओके उंच आहे पण इतका उंच नाही. पण काय मित्रांनो पण संकेत इतका उंच नाही म्हणजे मित्रांनो या ठिकाणी काय सुहासपेक्षा संकेत मोठा आहे. या ठिकाणी काय संकेतपेक्षा उंच नाही म्हणजे काय या ठिकाणी संकेत मित्रांनो सुहासपेक्षा मोठा आहे. पुन्हा मयूर हा साहिलपेक्षा उंच आहे पण सुजितपेक्षा ठेंगणा आहे. काय मित्रांनो मयूर हा मित्रांनो साहिलपेक्षा उंच आहे पण काय सुजितपेक्षा ठेंगणा कोण आहे या ठिकाणी मयूर. मग या ठिकाणी मयूर मग मित्रांनो काय मयूरपेक्षा या ठिकाणी कोण ठेंगणा आहे साहिल. कारण मित्रांनो बघा साहिलपेक्षा मित्रांनो मयूर हा उंच आहे. तर या ठिकाणी सर्वात ठेंगणा कोण या प्रकारचा प्रश्न विचारला. त्या ठिकाणी एकदम खाली कोण आलं मित्रांनो तर ह्या ठिकाणी आलं बघा साहिल म्हणजे या ठिकाणी काय पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे बघा कशा प्रकारे आपल्याला ठिकाणी प्रश्नाचे योग्य आन्सर काढता येतं. आणि मित्रांनो हा जो प्रश्न क्रमांक 7वा आहे हा मित्रांनो रोजच्या प्रमाणे हा तुमच्यासाठी असणार आहे. खास करून हा प्रश्नाचे जे मित्रांनो योग्य आन्सर आहे तुम्ही आवश्यक कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. बाकी आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला तर बघा या ठिकाणी आवडला म्हणून कमेंट करा. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडत असेल तर शक्यतो बघा लाईक करून घ्या. कारण मित्रांनो बघा या ठिकाणी आमच्यासारख्या क्रिएटरला फक्त आणि फक्त एकच व्हिडिओ बनवण्यासाठी या ठिकाणी इतकी मेहनत घ्यावी लागते की मित्रांनो ते आम्ही मेहनत या ठिकाणी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही. त्यामुळे बघा मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल अवश्य लाईक करत चला. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत हा व्हिडिओ आहे अवश्य शेअर करा. आणि अद्याप जर तुम्ही या ठिकाणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. तर भेटू मित्रांनो पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या भागापर्यंत. तोपर्यंत मित्रांनो घ्या काळजी करा अभ्यास.